ये रुकेगा नहीं. मोठ्या मोठ्या सळ्या आणल्या महाराजावरती फेकल्या गेल्या, लांबून फेकले हो, जवळ जायची हिंमत नव्हती त्यांची. महाराजाचे असे धिप्पाड होते, असे बाहुबली होते. जवळ जाऊन त्यांना बेड्या टाकून किंवा साखळीने त्यांना बांधून आणायची यांची अवकाश नव्हती. शेवटी 5,000 सैन्य आणि आपले फक्त तिथं किती मावळे होते, मोजकेच होते. महाराजांना सांगण्यात आलं, तुम्ही महाराज ज्या इथून निघा, संकट आलेले, लाखो मेले चालतील, लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे असं सांगण्यात आलं. महाराजांनी ऐकलं नाही. नाही, जिएंगे साथ में और मरेंगे भी साथ में, तुम्ही मला सोबत राहा. नाही ऐकलं. बाकी त्यांना निरोप द्या म्हणे, रायगडावरती संकटात सापडलेला आहे. आणि त्यावेळेस 5,000 सैन्यापुढे आपला एवढा निभाव लागणार नव्हता, तिथं मृत्यू अटळ होता. म्हणून महाराजांनी फक्त थोडेच सैन्य जवळ, ते पण स्वतःहून थांबले म्हणून. आणि तिथं कवी होते, कवी कलश, काही पुस्तकामध्ये कवी कुलेश असं वर्णन आहे, कवी कलश. ही दोघी त्या ठिकाणी त्यांना कैद करण्यात आली आणि 40 किलोमीटर पर्यंत हातामध्ये बेड्या आणि इथं खांद्यावरती एवढं मोठं असं ते दंड देण्यासाठी लाकूड बांधून असं त्यांना. तुम्ही रणजित देसाईंची छाव वाचून घ्या, फक्त घेऊन नाही गेले होते, घेऊन जाताना काय काय केलं अजून ते पण वाचून घ्या. मग तुम्हाला कळणार की स्वराज्य काय होतं आणि काय बलिदान द्यावं लागतं. इथं आपण जय घोष करत नाही हो. आणि नंतर एवढं काय झालं सर, संभाजी महाराजांमागे का लागला होता तो औरंगजेब, काय त्याच्यात बिघडलं होतं. मित्रांनो, बऱ्हाणपूर शहर माहिती का तुम्हाला. बऱ्हाणपूर आमच्या एका नातेवाईकाच्या मुलीचं लग्न होतं, त्यावेळेस मला तिथे जाण्याचा योग आला बऱ्हाणपूर. आणि तिथे शाही किल्ला आहे, तिथं औरंगजेबाची शहाजहाची पत्नी होती, काय नाव होतं तिचं, मुमताज, ताजमहल वाली मुमताज महल. तिची त्या ठिकाणी तिचं सातवं बाळ म्हणण्यापेक्षा ते 7वं कार्ट जन्माला देत असताना त्याचा मृत्यू झाला तिथं. 7वं का 8वं होतं, किती होते त्यांनाच माहिती, सब मेहरबानी. तो तिथं ती मेली. काय तिथं ती मेली, आता महिला कसं काय घेऊन जायचं. मग त्या बऱ्हाणपूरमध्ये तात्पुरतं शेड केलं सर. काय तात्पुरतं त्यांनी काय केलं, तिथं असं महल बांधला आणि तिथं तिला वैदिकरित्या जडीबुटी औषधी लावून तिचे शरीर खराब नको व्हायला पाहिजे म्हणून थांबवलं. ते पण बघितलं, हराम खाना काय असतं ते सर्व त्या ठिकाणी बघितलं मी. म्हटलं हा एका शाही किल्ला आणि सर्व बघितलं. अजून तसं होतं ते. तर बऱ्हाणपूर एवढं म्हणजे रीच होतं ना, धान्य समृद्ध असं शहर. महाराजांनी स्वराज्यासाठी लूट नाही होती ती, ते आपलेच पैसे होते, आपलंच धन होतं, आपलीच संपत्ती होती. टॅक्स जास्तीचा लावून कर लावायचे आणि सर्वांकडनं पैसा वसूल करून त्या बऱ्हाणपूर शहराला रस्ते नागून त्याची पूर्ण बर्बादी करून टाकली महाराजांनी. आणि एवढी मोठी स्वराज्यासाठी धनराशी गोळा केली असं म्हणण्यात मी लूट. आपल्याला वाटतं की आपण थोडंसं त्यांच्या यातना दुःख कमी करून घ्यायला, असं वाटतं ना, त्याचं थोडंसं असं यातना आपण कमी करून घ्यायला बघा, असं वाटतं आपल्याला कधी. तर असा हा बलिदान दिवस आहे. महाराजांना नंतर 39 दिवसानंतर खूप सारी यातना देऊन त्यांची निर्मम हत्या करण्यात आली, त्यांचे शरीराचे खूप हाल करण्यात आले. तुम्ही ते बघून घ्या, वाचून घ्या, मी सांगणार नाही. आणि आज हा तो बलिदान दिवस महाराजांच्या स्वराज्यासाठी. महाराजांबद्दल काही निगेटिव्ह लिहिलं गेलंय, महाराजांचा व्यसनी कोणी काही श्रीलंपट असं म्हटलं गेलंय, चुकीचं आहे. महाराज तसे राहिले असते ना तर औरंगजेबाच्या शरण चाले गेले असते, चलो मुझे कबूल है, मैं तुम्हें लूटा हुआ बरहानपुर का सभी खजाना दिखाता हूँ और इस्लाम कबूल कर लेता हूँ, और ये ले, ये थोड़ा टुकड़ा ले और जा, ये महाराष्ट्र तू संभाल जा, चुकेगा नाही. बरोबर असं घेतलं असतं की त्यांनी, महाराष्ट्राचा सुभा घेतला असता की त्यांनी स्वराज्य. संभाजी महाराजांना प्रमुख करून चालला गेला असता औरंगजेब, माहिती तुम्हाला. अरे बाप, काय कमाल करतात. थोड्या गोष्टींसाठी हे शिर्के बंधूंनी त्यांची मान इज्जत सर्व गाण ठेवून दिली औरंगजेबासमोर. आणि महाराजांना किती मोठी ऑफर दिली होती माहिती का.
घेतली नाही आणि म्हणे महाराज काय होते, व्यसनी होते आणि आणि असं तसं काही पण लिहिलेलं आहे काही पुस्तकांमध्ये. कोणते महाराज होते? संभाजी महाराज. त्यांनाच माहिती 4 संभाजी होऊन गेले. किती? 4. शाहू महाराजांच्या बंधूंचे नाव पण होते संभाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंधूंचे नाव पण संभाजी. 3रे संभाजी आपले महाराज आणि महाराजांचे अजून वंशावळ पुढे तिथं पण संभाजी आहे. कोणता संभाजी होता त्यांनाच माहिती. पण जो चांगलं करतो ना त्याला बदनाम करण्यासाठी लोक काही करतात. असो काही असो, बलिदान पाहिजे. काय पाहिजे? बलिदान. आपण एवढे चांगले राहिलो असतो तर खाली जन्माला आलो नसतो. सर्वांमध्ये काही ना काही उन्नवाचे राजे महाराज होते. आलं लक्षात? बलिदान बघायचं. थोडीशी सुभा घेऊन पैसे घेऊन ऐशोआरामध्ये जिंदगी जगली असती. संभाजी महाराजांनी घेतली असते की नाही? पण असं जिंदगी जगण्यापेक्षा मरण पत्करलेलं त्यांना वाटलं अभिमान आणि बलिदान दिलं त्यांनी स्वर्गासाठी. त्यांच्यासाठी शेवटी फक्त काय 2 ओळी म्हणतो, हाथी घोड़े तोपे तलवारे तो मौत तो तेरी सारी है, लेकिन जंजीरों में बंधा हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी है. चला आता माझ्या मागे एक जय गोष्ट. ठीक आहे. नमो पार्वते पते हर हर महादेव. बोला हर हर महादेव. बस एवढा आवाज. हर हर महादेव. जय शिवाजी. जय भवानी. छत्रपती संभाजी महाराज अमर रहे. धन्यवाद. थँक्यू.